ह्या कॉम्पिटिशन मध्ये अनेक युवतींनी पार्टिसिपेट केलेलं होतं, पण ह्या गोरगरिबांच्या वस्तीतली मुलगी हे प्रथम आली आणि ह्या गोरगरीब वस्तीमध्ये असल्यामुळे ज्या पद्धतीने मीडिया, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया यांनी ज्या पद्धतीनं प्रोत्साहन त्या मुलीला द्यायला पाहिजे होतं, त्या पद्धतीने गोरगरिबांच्या वस्तीमध्ये राहतो. जर आपल्या वस्तीमध्ये जर एखादी वाईट काम झालं तर नागपूर शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाते, हे वस्तुस्थिती आहे. परंतु जेव्हा चांगलं काम जर आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या वस्तीमध्ये झालेलं आहे, ते ज्याची सुद्धा नागपूर शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे. ह्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पोहोचू शकतो. मी या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांच्या स्वागताकरता सोनू भगतकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करा. इतकी मोठी मजल मारली आणि ती इथपर्यंत पोहोचली. ताईंनी आता भाषण दिलं आहे, पण माझी विनंती अशी आहे की ताई असतील किंवा स्वतः किशोर असेल, तिचा हा जो प्रवास आहे हा मोदी साहेबांच्या मन की बातच्या वेब पोर्टलवर टाका. एक त्याचं पोर्टल आहे वेगळं मन की बातचं, आणि तिचा हा सगळा प्रवास तिने नाही टाकायचा, आपल्याकडे कोणतरी टाकायचं. तिला टाकायला परवानगी नाही त्याच्यात. स्वतःच्या बाबतीतलं स्वतः आपण टाकू शकत नाही, पण ज्या वस्तीत ज्याला हे सगळं कळतं, तिचा उत्तम बायोडाटा तयार करा, तिचा प्रवास हाताने लिहा, तिचे फोटो, आणि या वस्तीत ती कुठे राहते हे लिहा, आणि त्यातनं ते मन की बातच्या ज्या टाका. निश्चित पंतप्रधान महोदय त्याचा कॉग्निझन्स घेतील आणि त्यांच्या एखाद्या मन की बातमध्ये ताईचा उल्लेख होईल. तिच्याकरता ते आज तेवढं आवश्यक नाही आहे, पण तिच्या माध्यमातून इतर मुली तो प्रयत्न वेगवेगळ्या क्षेत्रात करतील. आपल्या भागातल्या लोकांना असं वाटतं स्लम वस्तीत ग्रॅज्युएट राहत नाही, स्लम वस्तीत पदवीधर मतदार राहत नाहीत. हा फार गैरसमज लोकांना झाला आहे. मी जेव्हा प्रचाराच्या काळात किंवा इतर कामांमध्ये या प्रभागांमध्ये फिरतो, तेव्हा किमान एका घरी 1 किंवा 2 ग्रॅज्युएट आहेत. हे भाजपच्याही कार्यकर्त्यांना हा गैरसमज आहे की आमच्या भागात पदवीधरचे मतदारच नाही. पण जेव्हा आपण फिरतो तेव्हा हे लक्षात येतं की प्रत्येक घरी 1 किंवा 2 ग्रॅज्युएट, 2 बहिणी, 1 भाऊ, 1 बहीण, नील सिटी, सिपॅन बेरार, विशेषतः राजेंद्र, या भागात, याच भागातले मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात. 100% इंग्लिश मिडियम शाळा आहे राजेंद्र हायस्कूल. आपल्या भागातलं त्या शाळेतलं पर्सेंटेज किमान 50%. त्यामुळे या विषयाची माहिती 100% टाका. आणि ताईंनी जो संघर्ष करून तिथपर्यंत पोहोचली आहे, तो प्रवास सगळ्यांनी त्यातनं काहीतरी घ्यावं आणि आपल्या घरच्या मुलींना ही संधी द्यावी. या क्षेत्रात जाण्याकरता घरचे पालक संधी देत नाही, हा माझा अनुभव आहे. माझ्यापेक्षा ताईंना जास्त असेल, पण तिच्या पालकांचंही अभिनंदन केलं पाहिजे की अशा क्षेत्रात जाण्यापासून तिला त्यांनी रोखलं नाही, तिला प्रोत्साहन दिलं चांगल्या गोष्टी का. त्यामुळे आपल्या सगळ्यांसारख्या, मलाही 2 मुली आहेत, आणि माझ्यासहित सगळ्यांनी हा कित्ता गिरवला पाहिजे की ज्या क्षेत्रात आपल्या मुलीला जायचं आहे त्या क्षेत्रात योग्य रस्त्यावर तिला शेवटपर्यंत मदत करायची. हे माझ्यासहित सगळ्या ज्यांना मुली आहेत त्यांनी हे निश्चित स्वीकारलं पाहिजे. मुलं असतील तर काय ते ऐकत नाही, ते स्वतः चालतात, पण मुलींना मदतीची गरज असते. त्यामुळे निश्चित सगळ्यांनी हा प्रवास तिचा आपल्या घरी सांगितला पाहिजे. आणि मी तर म्हणतो आहे की अनेक ठिकाणी आता संस्कार वर्ग सुरू आहे. त्या संस्कार वर्गात एखाद्या समारोपाला तिचा अनुभव कथन की तिने कसा मार्ग निवडला आणि कसं संघर्ष करत करत तिथपर्यंत पोहोचली, असे 2-3 भाषणं त्यांनी मध्यलापूर करावे. आपल्या मानपुरे साहेबांचं एक मोठं चालतं, अजून 2-3 ठिकाणी चालतं. आपण निश्चित त्यांना सांगू किंवा भाजपच्या 3ही मंडळाच्या महिला आघाडीची ही बैठक बोलवली पाहिजे मुलींच्या आईंची, आणि त्यात तिला तिचं भाषण केलं पाहिजे. तर याचा फायदा आहे, या कार्यक्रमाला फायदा तसा आहे की तिचा प्रवास पोचवला तर फायदा होईल. आता आज कार्यक्रम झाला, तिला शुभेच्छा दिल्या,
उद्यापासून सगळं बंद होईल ते याचा काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे माझी निमजेताईंना विनंती आहे, त्या माझी अध्यक्षा पण होत्या, त्यामुळे किमान मध्य नागपुरातल्या ज्यांना मुली आहेत आणि ज्यांना या क्षेत्रात जायचं आहे त्यांच्या आईंची एक बैठक आणि तिचं भाषण असं करावं अशी विनंती करतो. तिला परत एकदा शुभेच्छा देतो. तिच्या पालकांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी तिला इतका मोठी मदत केली, त्याबद्दल त्यांचा शतशः आभारी. हा कार्यक्रम किशोरची खूप दिवसाची इच्छा होती आणि किशोरनी हा केला, मी त्याचे धन्यवाद देतो की असं टॅलेंट त्यांनी जगासमोर आणलं आहे. त्यामुळे निश्चित किशोरचाही याच्यात फार मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यालाही त्याच्याकरता पण जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवल्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आज तुमच्या विधानसभा क्षेत्रातील मिस ज्युनियर कणक झालेली आहे, काय शुभेच्छा द्याल आणि कसं बघता येणार? फारच म्हणजे फार आश्चर्याविषय उचित बोलणं नाही, पण ज्या वस्तीत ती राहते त्या वस्तीतनं तिथपर्यंत जाणं हा मोठा प्रवास आहे, खडतर प्रवास आहे. त्यामुळे तिच्या पालकांना तर मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो, त्यांचा धन्यवाद देतो, आभार, साष्टांग नमस्कार घालण्यासारखं काम आहे. कारण या क्षेत्रात मुलीला पाठवणं, तितक्या समोर नेणं ही कमालीची कठीण गोष्ट आहे. त्यामुळे मी त्या पालकांचं आणि तिच्या संघर्षाला मी सलाम करतो की तिने जे केलं, कणकने जे केलं त्या संघर्षाला सलाम आहे. आणि तिच्यापासून अनेकांनी ज्यांना या क्षेत्रात योग्य पद्धतीने जायचं आहे, योग्य रस्ता निवडून त्यांनी तिचा प्रवास निश्चित आपल्या डोळ्यासमोर ठेवावा आणि त्या क्षेत्रात त्यांनी समोर जावं. महिलांकरता सर्व क्षेत्र ओपन आहे. माननीय नरेंद्र मोदींचं धन्यवाद दिलं पाहिजे की आता भारतातली तरुण मुलगी फायटर पायलटसुद्धा होऊ शकते, तिला कमिशन मिळू शकतं. हे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसारख्या द्रष्टा पंतप्रधानाच्या दृष्टीने झालं आहे. आता सर्व क्षेत्र तरुण मुलींना ओपन झाले आहेत, त्यामुळे त्याचा फायदा घ्यावा. त्यातला एका क्षेत्राचा तिने घेतला, त्याबद्दल मी तिचा आभारी आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या वस्तीचा नागरिकांचा पण मी धन्यवाद देतो. तिला मिस इंडिया व्हायचं आहे आणि डॉक्टरही बनायचं आहे, अशी तिची पुढची वाटचाल आहे. निश्चित तिची पुढची वाटचाल करता आम्ही शुभेच्छा देऊ. काय जी मदत लागेल तन मन धनाने सगळी करू. कनक, सर्वात आधी तुझं खूप खूप अभिनंदन. तू ज्युनियरचं मिस इंडिया खिताब जिंकलेला आहे. मला एक सांग की मॉडेलिंग म्हणजे नेमकं बघितलं जाते, वेगळ्या दृष्टीने बघितलं जाते. आपण टिमकी या वस्तीतून येतो, तंग गली आहे तिथे, अशात कसा हा तुझा प्रवास सुरू झाला आणि कशी सुरुवात केली तू या क्षेत्रात? तर सगळ्यात आधी तर मी म्हणजे माझ्या मम्मीच्यामुळे मी स्टार्ट केलं होतं. म्हणजे माझ्या मम्मीची इच्छा होती की मी मॉडेलिंग करू आणि फर्स्ट टाईम मी फर्स्ट स्टँडर्डमध्ये होती तेव्हा मी हे सगळं स्टार्ट केलं. आणि मम्मी मला रेडी वगैरे करायची, म्हणजे फॅन्सी ड्रेस वगैरे व्हायचे स्कूलमध्ये. तर तिथनं मला अपॉर्च्युनिटी भेटली की मी माझी जर्नी स्टार्ट करू. आणि मग त्यानंतर मी पहिल्यांदा मिस ब्युटिफुलचा जो टायटल आहे तो विन केला आणि तसं तसं मग मी हे जर्नी स्टार्ट करत गेली आणि आज मी आता ज्युनियर मिस इंडिया आहे. मिस इंडिया ज्युनियरचा हा ताज तुझ्या डोक्यावर आहे. यासाठी कुठे ऑडिशन्स नागपूरला झाली होती आणि कशी तयारी तू केली होती नेमकं? हे ऑडिशन्स नागपूरला झालेत, त्रिमूर्तीनगरला झाले, एक हॉल आहे तिथे. पण मी ऑनलाईन दिले ऑडिशन आणि तिथे आम्हाला वॉक, इंट्रो आणि आपलं फोटोज वगैरे ते मागत होते. आणि इफ मी ऑफलाईन पण दिलं असतं तर तिथे पण काही क्वेश्चन आन्सर झाले असते, वॉक झाला आणि इंट्रोडक्शनच झाला असता. तयारी नेमकी कशी केली होती तू यासाठी? कारण की रॅम्प वॉक म्हटलं किंवा कुठलं मिस इंडियाचं प्लॅटफॉर्म म्हटलं तर खूप ग्रँड असते ते. अशा पद्धतीने तयारी कशी केली होती आणि यामध्ये सहभाग कोणाचा लागला, नेमकं सपोर्ट कोणाचा मिळाला? सपोर्ट मला मम्मी पप्पा दोघांचा पण होता. मी स्वतःनी 7 वर्ष झालेत मी स्वतःनी करत आहे आणि हा 8वा वर्ष जे मी के मॉडेलिंग अकॅडमी याचा अंडर आहे आणि ते माझी खूप छान प्रॅक्टिस घेते. मला मम्मी नेहमी तिथे क्लासेसला घेऊन जाते, पप्पा घेऊन जाते आणि ते मला खूप जास्त सपोर्ट करते. राजस्थानमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली, नेमके किती पार्टिसिपेंट तिथे आलेले होते आणि महाराष्ट्रातून किती पार्टिसिपेंट होते आणि थोडीशी हिचक होती का तुला या गोष्टीची? कारण की ज्यावेळेस तू रॅम्प वॉक केलं, तू आता बोलता बोलता म्हणाली की थोडी भीती वाटत होती. ती भीती सांग नेमका, पण कॉन्फिडन्स कुठून बिल्ड केला? ऑल ओव्हर बघितलं गेलं ज्युनियर मिस इंडियामध्ये तर 175+ असे पार्टिसिपेंट्स तिथे होते. पण माझ्या कॅटेगरी 11 to 12 ह्या याच्यात फक्त 30 पार्टिसिपेंट्स होते
आणि त्या 30 पार्टिसिपेंट्समधून पण मी आली आहे. आणि महाराष्ट्रामधून बघितलं गेलं तर ऑल ओव्हर 10 ते 15 मुली अशा महाराष्ट्रामधून होत्या. आणि बघितलं गेलं कॉन्फिडन्सचं ते मी कसं बिल्ड केलं, तर मला खूप जास्त मोटिवेट करत होते माझे मम्मी पप्पा, त्यामुळे हा कॉन्फिडन्स आला. स्टेजवरती मला थोडी भीती वाटत होती की कसं होईल, काय होईल, कारण की हा शो लाईव्ह गेला होता आणि इफ थोडं पण चुकलं तर ते छान नाही वाटत. तर म्हणून हे मला थोडं नर्वसनेस होतं. पण तरी माझ्या मम्मी पप्पांनी मला खूप जास्त मोटिवेट केलं की नाही, असं नाही आहे, तू खूप जास्त प्रॅक्टिस केली आणि तू करू शकते. बस एवढंच. महाराष्ट्रीयन वेशभूषेत तू आपला इंट्रोडक्शन दिला आणि तो बी कॉन्फिडेंटली तू दिली आहे. त्यानंतर तुला ज्या वेळेस तुझ्या नावाची घोषणा झाली त्यावेळेस कशी काय प्रसंग होता आम्हाला सांगशील? ते तर असं झालं होतं की म्हणजे मला स्वतःवरती विश्वास नाही होत होता की खरंच माझं नाव आहे का की काहीतरी चुकी झाली. पण जेव्हा त्यांनी माझं पूर्ण नाव घेतलं कनक भगतकर, तेव्हा असं खरंच मला वाटलं की हो मीच आहे. आणि इतकं आनंद झाला मला की मी असं सांगू नाही शकत ते शब्दांमध्ये. इतकं जास्त मला वाटत होतं की मी आहे आणि खरंच मी इतकी मेहनत केली की मी आज ज्युनियर मिस इंडिया बनली. कडक तुझे रोल मॉडेल कोण आहेत? जर बघितलं गेलं तर मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स, सुष्मिता सेन, ऐश्वर्या रायला बघून या क्षेत्रात तू समोर वाढणार आहेस? नाही, माझी रोल मॉडेल माझी मम्मी आहे आणि माझे पप्पा आहे. यासोबतच तुला काय करायचं आहे करिअरमध्ये? करिअरमध्ये मला इफ स्टडीजमध्ये बघितलं गेलं तर मला बाय प्रोफेशन कार्डिओलॉजिस्ट बनायचं आहे आणि मी त्याच्यासाठी आता खूप जास्त प्रिपरेशन करत आहे. शेवटचा प्रश्न, जर कोणाला मॉडेलिंग करायची आहे तर काय हवं त्याच्यामध्ये, नेमकं कसं त्यांनी प्रयत्न करावा, काय सजेशन करशील त्या 12 वर्षाच्या? मी फक्त इतकंच सजेस्ट करीन, तुमचे लुक्स, हाईट, वेट काहीच मॅटर नाही करत. इवन तुमचा कलर पण मॅटर नाही करत. बस तुमचं कॉन्फिडन्स आणि तुमची स्पीकिंग स्किल्स एवढंच मॅटर करते. थँक्यू. माझं नाव वसंता भगतकर आहे. वसंतजी, कसं वाटतंय मुलीचाही प्रगती बघून तुम्हाला? खूप छान वाटत आहे. जर्नी जशी लहानपणापासून आहे, तिचे कॉन्फिडन्स आणि तिच्या मेहनतीचे जे आहे करायचं विचार, ते बघून आम्हाला खूप आनंद होते आणि त्याच याच्यात आम्ही पाठिंबा देऊन तिला समोर करण्याचा प्रयत्न करतो. या फील्डमध्ये तिला तुमचं सपोर्ट आहे, फॅमिलीचं? हो, यामध्ये माझं सपोर्ट आहे, तिच्या मम्मीचा सपोर्ट आहे, मला माझ्या भावांचा सपोर्ट आहे, पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट या सगळ्यात मेन रोल आहे. म्हणजे आम्ही सगळेच सपोर्ट करतो तिला. सही आपलं नाव? माझं नाव अश्विनी वसंता भगतकर. अश्विनी ताई, कसं वाटतंय की तुमची मुलगी 12 वर्षाच्या याच्यामध्ये ज्युनियर मिस इंडिया झालेली आहे? किती आनंद होता. आता नागरिक सत्कार झाला, तिची स्तुती झाली आणि अशा वस्तीतून तिने हे केलं की जे शक्य नसते कधी कधी, लोकांनाही अवघड जाते. काय म्हणाल तू? आणि तुम्ही तिच्या रोल मॉडेल आहात, काय वाटतं तुम्हाला? किती आनंद आहे? आनंद तर भरपूर आहे. तिची इच्छा होती की तिने मॉडेलिंगमध्ये जावं आणि ती 5 वर्षाची होती तेव्हापासून ती मेहनत करत आहे. मला विश्वास होता की तिला हा अचीवमेंट मिळेल. तिने मेहनत केली होती, आम्हाला ते विश्वास होता. शेवटी नव्हताच की विनर होईल म्हणून, पण जेव्हा तिचं नाव अनाऊन्स झालं, फक्त कनक झालं, तेव्हा एवढी खुशी झाली की सर्व ओरडायला लागले. काही मॉडेलिंग क्षेत्र जर बघितलं तर खूपशे पॅरेंट्स घाबरतात या क्षेत्रामध्ये. म्हणजे हाय क्लास लोक असतात आणि खूपशा काही अशा घटना जेव्हा समोर येतात तर त्या फील्डमध्ये तिला मुलींना नको जाऊ असंही करतात. असं काही तिच्यासोबत आहे का तुमच्या मुलीसोबत? नाही, तिला आम्ही म्हणजे समोर जाण्याचाच प्रयत्न केला आहे. हां, तर भीती वगैरे अशी काहीच नव्हती. आणि मिस इंडियासाठी ती ट्राय करत आहे, कसं काय वाटतं तुम्हाला की करू द्याल तिला? आता याच्यानंतर ते मिस वर्ल्डसाठी हां, तर आमचा प्रयत्न सुरू आहे की ते समोर जावं म्हणून.